श्री स्वामी समर्थ समर्थांची कृपा तुमची लाडकी ठेवली. तर मी चाललेली आहे भराडी देवी अंगणेवाडीला. तर आता माझे मिस्टर येतील, मग आम्ही निघू. आमची 5ची गाडी आहे. ॲक्च्युली आम्ही ट्रॅव्हल्सनी जातो, चिन्मय ट्रॅव्हल्स. छान असतं त्यांचं अरेंजमेंट. तर आम्ही त्यांच्यासोबत जातो. हा माझं दुसरं वर्ष आहे आणि तुम्ही बघू शकता माझी पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे. बॅगा वगैरे भरून ठेवलेलं आहे आणि प्रिन्स बाबा मस्त पप्पाची वाट बघत मोबाईल बघत बसला आहे. तर आता आम्ही निघणार आहोत. या आमच्या बॅगा आहेत, बॅगा वगैरे सगळं भरून झालेलं आहे. आता पप्पा आले की आम्ही निघणार. आमची सायनवरून बस आहे. तर मग भेटूया आपण पुढच्या प्रवासाला. बाय. आम्ही आता निघतोय. काकी आली आहे सोडायला. बाय बाय. घरातून निघालेलो आहे. बॅगा हो. चलो गाडी लावायची ना. हा चल चलो नका हो. चलो बाय बाय. हाँ हाँ थैंक यू. चलो भेटूया टॅक्सी. मी आता निघाली आहे. किती वाजले रे आता? 2 वाजले किती? 5:30 पावणे 6ची आमची गाडी आहे. आम्ही आता निघालो आहोत. तर मग भेटूया आपण बस. टॅक्सी आहे. आता मी बसमध्ये जाणार. प्रिन्स काम चालू झालं आहे चॉकलेट खायचं. प्रिन्सला या सगळ्या गोष्टी सांगायला लागत आहेत. विचारत आहेत कुठे यायचं आहे. तर मग भेटूया आपण पुढच्या प्रवासाला. तर आता मी टॅक्सीतून उतरली आहे आणि टॅक्सीतून उतरल्यानंतर आता ॲक्च्युली टॅक्सीवाल्याने आम्हाला सर्कलला जायचं होतं सायनच्या, पण त्याने आधीच सोडलं मला. 2-3 मिनटं आधी सोडलं. तर आता आम्ही टॅक्सीतून उतरून पुढे चालत चाललेलो आहोत बॅगा ओढत. तुम्ही बघतच असाल. ॲक्च्युली बस येणार आहे आमची. तर आम्ही आता सायनच्या मेन सर्कलला जाणार आहे आणि सर्कलला उभी राहणार आहे. तुम्ही बघू शकता मी बसची वाट बघते आहे. सर्कलला पोचलो आम्ही. आता थोड्याच वेळात येणार आहे बस. तर बघा मग आपली धमाल. त्यांचा 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळे मग तुम्ही आता बघाच. बस तर बघितली तुम्ही किती सुंदर अशी सजवलेली. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मुलीनी बसला, तुम्हाला तर माहिती आहे आपण कोणत्या प्रवासाला गेलो की आपण नारळ वगैरे देतो. तर जगताप साहेबांच्या मुलीनी छानपैकी असं नारळ वगैरे फोडून झाल्यानंतर आता आपण बघूया बसमध्ये. तर बसचे ड्रायव्हर खुश तर आपण त्याहून खुश. तर हे आहे बस आणि त्यांचे 25 वर्ष पूर्ण झाले आहे चिन्मय टूर्सला. तर त्यांनी छान अशी बस सजवली होती आणि माझा लेक बघा कशा त्या काकांबरोबर गप्पा मारतो आहे. माझे मिस्टर ॲक्च्युली कामावरून आलेले तर थकले होते, तर थोडेसे झोपायचा प्रयत्न करतो. पण बसचा प्रवास आहे. बसमध्ये कधी कोण झोपतं का हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि ज्या बसमध्ये गौरी असेल त्या बसमध्ये तर कधी झोपूच शकत नाही. कारण की गौरी तुम्हाला माहिती आहे प्रवासाला निघाल्यानंतर कोणाला झोपायला असं देतच नाही. कारण की प्रवास आहे. प्रवासामध्ये गप्पा मारल्यानंतर 4 लोक जी आपल्याला भेटतात ती एकत्र येतात. आणि त्याच्यानंतर या काकांनी काही सांगितलं आहे ते तुम्ही ऐकू शकता. काही ठिकाणं ठरलेली आहेत. असं करायचं असतं आमचं. अष्टविनायक यात्रेमध्ये पहिलं जेवण त्यांच्या घरी होतं. त्यानंतरच पुढची प्रथा सुरू होते. मालवणाची ट्रिप करताना पण आम्ही तिथेच जातो. आणि आई भराडीच्या वेळी पण आता सगळ्यांना माहितीच आहे. ॲक्च्युली मला मध्ये शूट करायला भेटलं नाही. तर बसमध्येच आमचा प्रवास झाला होता. तर ही पहाटेला आम्ही
शूट केलं होतं. त्याच्यानंतर आता आम्ही नाश्ता वगैरे करताना पण मला शूट करायला काय भेटलं नाही आहे. तर आपण बघूया आता डायरेक्ट जेवणालाच आम्ही थांबलो. तिथून मला शूट करायला ॲक्च्युली एवढं गर्दीमध्ये मला काहीच कळलं नाही. आणि तुम्हाला तर मी सांगितलेलं शर्विलची 10वी असल्यामुळे माझं थोडंसं असं व्हिडिओज बनवायचं असं हे नव्हतं, पण त्याच्यातूनही मी थोडंसं बनवायचा प्रयत्न केला आहे. आणि आम्ही जेवायला थांबलेलो आहोत. तिथे संध्याकाळीची तयारी चालू आहे, कारण की मी तुम्हाला सांगितलं ना 25 वर्ष चिन्मय टूर्सला झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आमचं संध्याकाळी जेवल्यानंतरचं सेलिब्रेशन होतं. ते तुम्ही बघू शकता. हे त्यांच्यासाठी आम्ही केक वगैरे आणलं होतं आणि सेलिब्रेशन केलं. आणि जिथे आम्ही स्टेला थांबलो त्यांचे फ्रेंडही भेटून त्यांना 25 वर्ष झालेले. तर आम्ही असं प्रकारे आम्ही सेलिब्रेशन केलं. ते तुम्ही बघाच. सेलिब्रेशन करताना आम्ही जाम मजा केलेली आहे. आणि हे सेलिब्रेशन झाल्यानंतर मी सगळ्यांना बोलली, अरे आता आपण एवढी मजा केलेली आहे तर आता आपण झोपूया लवकर, कारण की पहाटे आम्हाला लवकर उठायचं आहे. भराडी आईच्या दर्शनाला जायचं आहे. तर आम्हाला पहाटे 3ला उठून आंघोळ वगैरे करून आम्हाला सांगितलं होतं की 4ला तुम्हाला 4:30पर्यंत लास्ट तुम्हाला इथे यायचं आहे. तर आम्ही तिथे येण्यासाठी मी त्यांना खूप हे केलं की चला, तरी नाही सगळे नाचण्याच्या ह्याच्यामध्ये मग्न झालेले आहे. तर टाईम कोणी बघितला नाही. तर आम्ही छान अशी 1:30-2 वाजेपर्यंत मज्जा केली. त्याच्यानंतर आम्ही झोपलो अर्धा 1 तास. प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये गेल्यानंतर 3:30 वाजता सगळ्यांना मॅसेज आला. नंतर आम्ही उठलो, छानपैकी तयार झालो. ते पण मला काय शूट करायला भेटलं नाही. जी धमालच चालली होती, तुम्ही धमाल माझी बघू शकता. आणि असं करता करता आम्ही मग निघणार आहोत आई भराडीच्या दर्शनाला. तर मग आपण भेटूया आई भराडीच्या दर्शनाला. तर चला मग. आपण आई भराडीचं दर्शन तर घेतलेलं आहे. तर आता मी चालली आहे जत्रेमध्ये. आणि जत्रेत तुम्ही बघू शकता की छानपैकी अशा जिलेबी वगैरे काढतायत. आणि हे छानपैकी तुम्हाला तर माहिती एवढं सुंदर असं सजवतात मंदिर. तेवढं फार सुंदर सजवलेलं. जत्रेमध्ये पण फार मज्जा केली. तर तुम्ही बघू शकता जत्रा. आणि खूप अशी सुंदर अशा आहेत. तर आपल्या भराडी आईचं दर्शन घेऊन झालेलं आहे. जत्राही फिरून झालेली आहे. तर आता आम्ही पुढचा प्रवास आमचा असा आहे, कुंकेश्वर मंदिर पण आम्ही फिरलेलो आहोत. स्वामींचं एक मठ फिरलेलो आहोत. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलं शूट करताना मी सगळं आधीमध्ये असं शूट केलेलं होतं. शर्वीला एडिट करायला खूप त्रास झाला, पण मी काय करणार. ॲक्च्युली माझा मूड नव्हता तरी पण मी ते थोडंसं शूट केलं. आणि बसमध्ये जाम भन्नाट मस्ती केली आहे. हा प्रवास जो आहे जो बसमधला तो आम्ही घरी निघणार आहोत मुंबईला. तर मुंबईला निघता जी बसमध्ये जो आम्ही एन्जॉय करतो हाच वर्ष आहे. गेल्या वर्षीसुद्धा जे माझ्या मागे ही जी बोलतात ना हिचं ॲक्च्युली मला शुभांगीचा फोन आला की गौरी तुला यायचं आहे. यावर्षी माझं नक्की नव्हतं जाणं, पण बोलतात ना भराडी आईनी बोलवलंच होतं दर्शनाला. तर आपण कोण न जाणारे. तर मला तिथून बुलावा होता. तर मला ते दर्शन झालं आणि सुंदर असं दर्शन झालं. आणि निघताना आम्ही बसमध्ये फार मज्जा केली. आणि हे भाऊ खूप 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 ॲक्च्युली अक्षरशः दमवतात नाचून. पूर्ण बसमध्ये आम्ही एन्जॉय करतो. आणि बसमधले जे प्रवासी आहेत ते आमचा एन्जॉय बघून त्यांनीसुद्धा असं छान सेलिब्रेशन केलं. आम्ही एक छोटा पुढे असं हॉटेल होतं तिथे. मग छानपैकी मी तुम्हाला सांगितलं त्यांचे 25 वर्ष पूर्ण झालेले होते. तर जसं आम्ही रात्री सेलिब्रेशन केलं डान्स वगैरे करून,
मग आम्ही असं ठरवलं की आपण केक घेऊया. तर तिथे रात्री आम्ही केक कापला. त्याच्यानंतर आम्ही परत एक निघता केक घेतला आणि असं आमचं ठरलं की एन्जॉय आपण छान केलेला आहे. तर जाता जाता आपण एक छोटासा केक घेऊया आणि सेलिब्रेशन करूया. सेलिब्रेशन केल्यानंतर आपण जो प्रवास केला आहे त्या सगळ्यांना फार असं ॲक्च्युली मला जे माझ्या बसमधले जे प्रवासी होते त्यांनी माझ्याबरोबर छानशा गप्पा मारल्या आणि खूप काही मला सांगितलं त्यांनी. आणि त्यांनी मला सांगितलं की गौरी, हे जे आपले 2 दिवस होते हे एवढे छान गेले की आम्हाला काही असं पाठी आपलं काय दुःख आहे काय आहे ते आपण सगळं विसरून आपण एकत्र झालो आणि जी मजा केली खूप खूप तुम्ही बघू शकता ही मजा, ती मजा खूप छान होती गौरी. तर पुढच्या वर्षी माझं हे वर्ष दुसरं होतं आणि या बसमध्ये काही प्रवाशांचं वर्ष पहिलं होतं. तर त्यांनी असं सांगितलं की गौरी, हा जो आमचं जे वर्ष आहे म्हणजे पहिलं, त्याच्यामध्ये आम्ही दुसऱ्या वर्षीसुद्धा आम्ही भेटणार आहोत. तर तू नक्कीच असशील ना दुसऱ्या वर्षीसुद्धा. तर मी बोलली बघूया, आई भराडीचं जर मला तिच्या दर्शनाला जर येण्याचा बुलावा असेल तर मी नक्कीच येईन. आणि अशा प्रकारे बसमधले जे प्रवासी होते ते फार अशी मजा केली. ही जी तुम्ही बघताय, ही जी शूट करते ना ही दीदी, ही आधी खूप शांत होती. जेव्हा मी एंट्री केली ना तेव्हा ती मला, म्हणजे तिचं आणि माझं बोलणं झालं, ती मला बोलली की तुम्ही ना काकी, आम्हाला असं वाटलंच नाही की आमचा हा 2 दिवसाचा प्रवास एवढा सुंदर होईल. पण खरंच तुम्हाला बघून आणि तुमचा जो एन्जॉय बघून, आम्ही जो एन्जॉय केला, मी अख्ख्या बसला मध्ये सगळ्यांना नाचवलं. अख्खी चालू बसमध्ये आमचा हा सगळा प्रकार चालू होता. पण अक्षरशः बसमध्ये तुम्ही बघू शकता एजेड म्हणजे वयस्करसुद्धा लोक होती, त्यांनीसुद्धा आनंद घेतला. कारण की एक बोलतात ना, जसं आपण समोर बघतो तसंच आपल्यालाही मनामध्ये फील होतं की यार हे एवढं सुंदर एन्जॉय करतात तर आपण का नाही करू शकत. तर त्यांनीही वयाचं भान न ठेवता एवढं छान मजा केली. तुम्ही बघू शकता मुंबईला येईपर्यंत मला, म्हणजे आम्ही झोपलो तर अजिबात नाही. वयस्कर लोकांनी एवढी छान मजा केली आणि ती मजा बघून आम्हाला फार आनंद झाला. तुम्ही बघू शकता, पहिला आम्ही 1 होतो, नंतर आम्ही 2 झालो, नंतर 3 झालो, त्याच्यानंतर 4 झालो, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 6 आणि हळूहळू अशी करता बसमधले रहिवाशांनी छान असा एन्जॉय केलेला आहे. तर मग भेटूया आपण आता पुढच्या वर्षी. तुम्ही बघू शकता हे आमचं सेलिब्रेशन कसं आहे ते, आणि मग भेटूया पुढच्या वर्षी. तर या मग. तर बड्डेला जे आम्ही फोटो वगैरे काढले आहेत केक कापताना तुम्ही बघू शकता. आणि हे छोटंसं सेलिब्रेशन केलं कारण की पुढच्या वर्षी पण आमच्या लक्षात राहावं. त्यांना 25 वर्ष पूर्ण झालेले, ते सेलिब्रेशन केलं. आम्हाला फार बरं वाटलं, फार मजा केली आणि फार असा केक खाल्ला आम्ही. खूप सारी मजा केली, खूप सारा डान्स केला. तुम्ही बघू शकता एकमेकांना सगळे भेटलो. अशा प्रकारे हा माझा आहे प्रवास अंगणेवाडीतला आणि ही माझी छोटीशी आहे फॅमिली. तर भेटूया पुढच्या वर्षी. बाय.